बाहेर आम्ही कोणीकडे तरी निघालो आणि घोटाळा झाला नाही असं कधी होणारच नाही. कारण का आम्ही बाहेर निघालो बघा किती ऊन पडलं, इतकं ऊन पडलं की नाही असं वाटत होतं कॅब घातली असती तर बरं झालं असतं. पण 5 मिनिटाचा फरक बघा. हे बघा 5 मिनिटात एवढा जोरात पाऊस पडायला लागला ना, एवढा म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच पाऊस पडायला लागला. शेवटी आम्ही एका घरात गेलो आणि त्यांना म्हणलं आम्ही थोडं थांबतो इथं पाऊस जाईपर्यंत. मग त्यांनी पण आम्हाला थांबवून दिलं. सो मंडळी कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही सुद्धा मस्त मजेत आहोत. तर आज निघालेलो आम्ही पार्टी करायला. येस, आज पण आम्ही निघालेलो आहे पार्टी. आम्ही सारखं सारखं पार्टी करतो. पार्टी म्हणजे काय हो? मी माझ्या घरातलं जे जेवण असेल बनवलेलं असेल ते मी जिकडं जायचं मैत्रिणीकडे तिच्याकडे घेऊन जाते. मग ते सगळे आपापल्या घरातले जेवण वगैरे घेऊन येतात आणि एका ठिकाणी आम्ही जेवतो. काही वेगळं असं काही करत नाही. तर प्राची आणि मी निघालेलो आहे नम्रताच्या घरी. प्राचीनं सुद्धा तिच्या घरातला डबा आणला. जे काही भाजी चपाती बनवलेली होती ती आणली. मी माझ्या घरातली भाजी चपाती आणली आणि नम्रताच्या जे बनवलेलं तिनं ते तिनं आणलं आणि फक्त तिनं एक्स्ट्रा भात वरण लावायला लावलेलं. कारण का मुलं पण लहान आहेत. मग त्यांना भात वरण पण लागतो ना, आम्हाला पण भाजी बरोबर भात लागते. मग असं आम्ही आधी म्हणलं आधी जेवून घेऊया. आम्ही आधी थोडं मुलं थोडं खेळली आणि मग म्हणलं जेवण वगैरे करूया. तर मी आणलेली बटाट्याची भाजी आणि चपाती आणलेली. नम्रताने बटाटा आणि वांग मिक्स केलं, वरण केलेलं, भात केलेला आणि प्राचीनं आणलेलं कोबीची भाजी आणि चपाती आणलेली. नम्रताला फक्त म्हणलं भात आणि वरण जरा बनव मुलांसाठी. सो तिनं बनवलं पण आणि स्नॅक्स म्हणून असं भाताबरोबर आपलं जेवणाबरोबर काहीतरी खायला मग ते काय ते शेव आणि चकली वगैरे ठेवलेली तिनं. सो असं ओव्हरऑल आम्ही सगळं थोडं थोडं घेऊन मग असं एका ताटात एवढं सगळं घेऊन आम्ही जेवत होतो. मग जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासून झाली आणि या पोरांची एवढी मस्ती चाललेली ना, रेवाची, रुद्रची, जान्हवीची आणि तन्वीची, सगळ्यांची अशी मस्ती चालू होती. मग मस्ती चालू झालं, मस्ती संपल्यावर म्हणलं आता जरा चहा वगैरे घेऊया, चहा बिस्किट खाऊया. मग चहा बिस्किट खाल्लं आणि परत मग आम्ही म्हणलं अजून थोडा वेळ बसूया कारण का बाहेर पाऊस चालू होता. तर प्राची म्हणले की तुझा जरा हेअरस्टाईल वगैरे चेंज करूया. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुला काय करायचं ते करा. आता कुठं जायचं आपल्याला? मग त्यानं 2-3 हेअरस्टाईल केल्या. ही बघा ही एक हेअरस्टाईल होती. ही आता कशी वाटतेय मला सांगा. एकदम असं पॅक वगैरे करून घेतलं तिनं. मग हेअरस्टाईल वगैरे केली. परत ती सोडली, परत अजून एक लावली. ती सोडली, अजून एक लावली. अशा 5-6 हेअरस्टाईल माझ्या केल्या तिनं. जाऊ दे म्हणलं काय करायचे, कुठं जायचे म्हणलं कर, म्हणलं काय करायचं ते कर. मग सगळं आवरल्यावर आम्ही निघालो घरी. कारण का ऊन पण पडलेलं. म्हणलं आता जाऊया, पाऊस यायच्या आत जाऊया कारण का घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा करायचा होता. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.